वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी फायनली घराच्या बाहेर पडली आहे. माय फर्स्ट सोलो ट्रेक आहे. 19 तारीख डिसेंबर महिना. मी चालली आहे. बाय बाय. आता खेडानगर बस स्टॉपच्या इथे उभी आहे. माझी बस येणार आहे. GT बस रेड बसमधून बुकिंग केली होती. त्या बसने आता मी जाणार आहे चक्कम महाबळेश्वरला. महाबळेश्वरचं दर्शन घ्यायला जाणार आहे. प्रतापगडचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि 5 गणीला. हॅलो गाईज, तर मी माझ्या बसमध्ये एंट्री केली आहे आणि ही आहे आमची बस. विघ्नेश्वर ट्रॅव्हल्स म्हणून आहे. त्या बसमध्ये मी बुकिंग केली होती 400 रुपीजमध्ये. सिटिंग आहे, AC आहे आणि बस बघा मी तुम्हाला दाखवते अशी आहे. वरती स्लीपर कोच आहे आणि खाली सीटेड आहे. बाजूला पण मी दाखवू शकते, सीटेड आहे वरती. चलो आराम से जाते हैं सोलो ट्रेक. काय सकाळचे इथे बघा 6:30 वाजले. गुलाबी थंडी पडली आहे. महाबळेश्वरला पोचली आहे. खूप लेट झालं गाडीला आणि आता हॉटेल द्वारकाच होती. सो गाईज, हॉटेल द्वारकाला मी आली आहे. तुम्ही बघू शकता हॉटेल द्वारका त्याच्या पार्किंग लॉटला आहे. आणि आता हॉटेलमधून एक माणूस मला घेऊन जायला येणार आहे त्या हॉटेलमध्ये. हॉटेल खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर. आणि मार्केट तिकडे पाठच्या बाजूला माझ्या. सो आय एम स्टँडिंग हिअर की येतील आणि मला घेऊन जातील. सो गाईज, हा माझा स्टे आहे हॉटेल द्वारका म्हणून. असे इथे लाईनीत असे रो हाऊस सारखे म्हणजे एक रूम्स आहेत आणि तिकडे मस्त लॉन आहे. आणि हा माझा रूम आहे. मी तुम्हाला रूम दाखवते माझा. हा असा रूम आहे, 2 बेडरूम. आणि इथे मस्त गॅलरीचा व्ह्यू भेटतो तुम्हाला. आता मस्त फ्रेशन अप होऊन आपण फिरायला जाऊया. सो हॅलो गाईज, मी इथे आता बाजारपेठेत आहे. कॅन सी दिस. आणि इथे सगळ्या टॅक्सा लागलेल्या असतात. त्यांच्या टूर्स असतात जसं की ते. तर एका टूरमध्ये 750 असं ना प्राईज असतात. प्रतापगडाला जायचं तर 1200. साईट सीइंग आहेत 5 गणीचे 1200 असे आहेत. तर मी आहे ना, एकटी आहे ना, तर मी 2300 मध्ये असे सगळा पॅकेज घेतलाय. प्रतापगड, ओल्ड महाबळेश्वर, मी सगळं ओल्ड महाबळेश्वर वगैरे सगळं. तर मग ही टॅक्सी केली आपण छोटीवाली. त्या टॅक्सीतून आपण नाश्ता वगैरे करून मग जाऊया एक टूर संपत. मित्रांनो, आपण फायनली गडाच्या पायथ्याशी आहे. यार अंगावरती असं काटा उभारलाय ना गडाचं बुरुज पाहून. फायनली मी गड पाहायला जाणार आहे खूप महिन्यानंतर. मी स्वतः काही काळ बिझी होती, 2-3 महिने तरी. पण नंतर खूप जणांना विचारलं, नोबडी वॉज इंटरेस्टेड. तर मग मी स्वतः ही ट्रेक काढली आहे माझी एकटीची सोलो ट्रेक गडावरती जाण्याचं. सी मी कैरी घेतलेत खायला. पाया पडलो आहे पहिल्या पायरीच्या आणि आता चाललोय. सळी आली, शाईच्या सळी आली आणि ते गाईड त्यांना माहिती देत आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला फर्स्ट बुरुज पाहायला भेटणार आहे. काल इथे शिवप्रताप दिन होतं, तर म्हणून गडावरती खूप असं डेकोरेशन केलंय, हार वगैरे लावून. काल इथे फंक्शन होतं गडावर. तर आतमध्ये येताच आपल्याला पाहायला भेटतंय तोफ. मित्रांनो, मी आता गडावरती आले आहे, खूप महिन्यानंतर आले. तिकडे भगवा बघून एवढा मस्त वाटतंय, म्हणजे एकदम अंगावरती काटे आले यार. एवढ्या महिन्यांनी गडावरती जाणं, ती जी एक
म्हणजे फिलिंग असते ना यावेळी खूप वेगळी आहे. डोळ्यातून अश्रू येत आहेत, एकदम छान वाटतंय. एकदम काय बोलतात त्याला, जास्त एकदम अंगावरती एकदम काटे येतात असं फिलिंग. लेट मी टच दिस. That was another level of happiness. तर मित्रांनो, आपण आहोत आता प्रतापगडावरती. आजूबाजूचा परिसर, तटबंदी, तिकडे हे सगळे घरं आहेत ती जे पूर्वीच्या काळापासूनचे आहेत, ते तिथे त्यांचं घरं आहेत त्यांची. वरती मंदिर आहे, तिथून आपण आलो. एंट्री पॉइंट तिथे बुरुज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिकडे खूप पसरलेला एकदम गड आहे, तिकडे पण बुरुज आहे. पण ह्या बुरुजाच्या इथे जाऊया. तर इकडे बुरुज ढासळलेला पाहू शकता, म्हणून हे एरिया बंद करण्यात आला आहे, कारण की तिकडे त्या टोकावरती बुरुज ढासळलेला. खाई इथेच कुठेतरी भेट झाली असेल अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. काल इथे वरून आहे ना, आकाशातून म्हणजे हेलिकॉप्टर वरून आहे ना, तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिकडे म्हणजे फुलांचं पुष्प टाकण्यात आलेले वरून. खूप मस्त होता. आपण मिस केलं, पण आपण दुसऱ्या दिवशी आलोय तर आपण डेकोरेशन तरी मिस नाही करणार आहे. तर ह्या ठिकाणी असं व्ह्यू दिसतं. इथे आहे, पाहू शकता. काल पण खूप गर्दी होती गडावरती आणि आज पण खूप गर्दी आहे. सगळ्या शाळेंच्या पिकनिक इथे आले आहे. हे कोणती शाळा आहे? सांग. पाहू शकता इथे शाळेने खुद्द लहान मुलांसाठी सहल आयोजित केली आहे की ना, मुंबईमध्ये पण ना शाळेतल्या मुलांना सहलीला गडावरती नेणं आवश्यक आहे. कारण की खूप शाळेतले म्हणजे जे शाळा आहे ते जास्त करून गडावरती आता नाही जास्त काढत, बिकॉज रिस्की वाटतं त्यांना. पण गडावरती ही सहल गेलेली चांगली असते, मुलांना इतिहास कळतो. तर मित्रांनो, पाहू शकता असं ह्या साईडने असं व्ह्यू दिसतो त्या बुरुजाच्या इथून. आपण तिथून एंट्री केली, जिथे डेकोरेशन वगैरे पताके लावले तिथे, आणि हे सह्याद्री असं दिसतो, पूर्ण पर्वतरांगा. शो यू समथिंग. हे माझं फेवरेट झाड आहे. गावी मी जेव्हा पण जाते, मी तुम्हाला जो माझा फर्स्ट व्लॉग होता ना ह्या यूट्यूबवरती, तेव्हा पण मी टाकलेलं की ह्या झाडावरती मी हमेशा चढायची. ह्याचा सुगंध अप्रतिम आहे. मला पूर्ण माझी गावाची आठवण देऊन गेला. ह्या झाडावरती हमेशा मी चढून तिकडे जेवायची बसून त्याच्या फांदीवरती, आणि इथे सगळीकडे हीच झाडं आहेत. मित्रांनो, इथे गडावरती हा आपल्याला फर्स्ट तळ दिसतोय, आणि तिकडे तटबंदी पण आहे, बघू शकता ती तटबंदी. आता आपण ह्या भागातून चाललोय दुसऱ्या वाटेने. त्या वाटेने खूप गर्दी आहे, खूप लहान मुलांची सहलीची पूर्ण खूप जण आहेत, म्हणून आपण ह्या वाटेने चाललोय. आपल्याला ही वाट कोणत्या दिशेने घेऊन चालली आहे आपण पाहूया. बघू शकता तुम्ही, आपण इथून शॉर्टकटने आलेलो आणि आपल्याला तो मंदिर मिस झालंय. तर येताना आपण त्याचं दर्शन करूया. तुम्ही पाहू शकता इथे जिकडे तिकडे आहेत ना सगळे स्टॉल्स आहेत. तर आता केदारेश्वर मंदिराच्या आपण दर्शन करायला जात आहोत. एकदम सिंपल असं मंदिर उभारलंय, पाहू शकता. ते नंदी आहे. हे शिल्प आहे गणपतीचं आणि ते हनुमंताचं.
तुम्ही बघू शकता केवढी मोठी पिंड आहे. सिरियसली मित्रांनो, आपण आता केदारेश्वर मंदिराच्या इथे आहोत आणि इथून आपल्याला गडावरचा परिसर असं दिसण्यात येतो. तिकडे बुरुज आहे, मंदिर आहे तिकडे देवीचं, आणि आहे अजून एक बुरुज. परत इथे पण दुकानच आहेत, तुम्ही बघू शकता पूर्ण दुकान आहेत. पहिलं असं गड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की इथे सगळीकडे दुकान आहेत. पाण्याची टाकी आहे, खूप छान इथे एकदम गार्डन एकदम मस्त केलंय. बसण्याची जागा आहे, लहान मुलांची सहली निघतात त्या कारणाने, प्लस महाबळेश्वर मध्ये असल्या कारणाने खूप छान व्यवस्था झाली. स्मारक आपण स्मारकच्या जिथे आलोय. तुम्ही पाहिलंच असेल, आपण शिवनेरीला गेलो होतो तेव्हा पण तिथे पण असंच होतं, पूर्ण स्वच्छता प्लस गार्डन एरिया खूप छान एकदम सुशोभीकरण केले होतं. आणि आता परत प्रतापगडावरती पण सेम तसंच आहे. आता आपण इथे अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन करायला जातो. तर इथे आपण स्मारकाच्या बॅक साईडला आहोत. इकडे पायऱ्या आहेत, गोइंग टुवर्ड्स ऑफिस साईड. तिकडे जसं जुन्नरला केलंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मच ठिकाणी, जसं म्हणजे देखावा उभारण्यात आलाय, गार्डन चांगलं केलं आहे, तसंच प्रतापगडावरती पण बघू शकता तुम्ही. इथे लहान मुलांची सहल येते, त्या कारणामुळे जिथे तिथे हे लोकांनी असं बॅरियर्स लावलेत, जेणेकरून चढाईला आणि प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. आणि ह्या साईडनी असा गड दिसतो, द ब्रेथ टेकिंग व्ह्यू ऑफ प्रतापगड. पाहू शकता आपण कडेलोट पॉइंटला आहे. मी आता प्रतापगडाच्या भवानी आईच्या मंदिराच्या बाजूला आहे. बघू शकता भवानी आईचं मंदिर आहे तिच्यासाठी, आणि याच्याच बाजूला मी इथे पिठलं भाकरी खाणार आहे. मित्रांनो, गडावरती पिठलं भाकरी हे सगळ्या गडावरती असं भेटलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? वाव. तो मित्रांनो इथे पिठलं भाकरी खातो आपण. वाव. ते पण भवानी आईच्या मंदिराच्या पाठच्या बाजूला आपण पिठलं भाकरी खातो. त्यावरील अवशेष आहेत इथे भवानी मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती. काल शिवप्रताप दिन होता, त्या कारणासाठी रांगोळी काढण्यात आली होती. शिवप्रताप दिन म्हणजेच अफजल खानाचा वधाचा दिन. तर भवानी आईच्या मंदिराचं दर्शन करून झालं आहे आपलं. हा गाभारा आहे, घुमट आहे वरती. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हा प्रतापगडाचा जी मी वारी केलेली तो कसा वाटला तो नक्की कळवा. या व्हिडिओच्या एंडमध्ये कमेंट करून नक्की सांगा. अजून सहली येत आहेत. बापरे, केवढे शाळेचे स्कूलचे विद्यार्थी आलेत. हे गाड्याच्या खाली हे सगळं भेटतं. हे बरं आहे ना गाड्याच्या खाली लहान मुलांसाठी. चला, मी पण खाल्लं तुमच्या इथेच.